नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत आणि सविस्तर बातमी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत आणि अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील लाखो पात्र महिला महिन्याच्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होत्या. या नवीन शासन निर्णयानुसार आता लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. शासकीय निर्णयातील माहितीनुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत या योजनेअंतर्गत एकूण 3,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थी महिलांना वितरित करण्यासाठी 359.53 कोटी रुपयाचा निधी महिला व बालकल्याण विकास विभागाकडे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. हा निधी विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली देण्यात आला असून सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे हप्ता वाटपाची प्रक्रिया थेट सुरू झाली आहे. हा मंजूर झालेला निधी पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येत आहे. बँकिंग प्रक्रियेच्या नियमानुसार राज्यातील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणे शक्य नसते. त्यामुळे शासनाकडून टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते. तुमच्या खात्यात आजच पैसे आले नाहीत तर घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. येत्या काही दिवसात हा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होईल. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवावा आणि वेळोवेळी आपले बँक खाते तपासत राहावे. तुमचे बँक खाते पूर्णपणे सक्रिय असायला हवे. तसेच बँक खात्याचे आधार कार्ड लिंक असणे आणि त्यावर डीबीटी सेवा सुरू असणे अनिवार्य आहे. जर खात्यात केवायसी किंवा आधार लिंकिंगशी संबंधित काही त्रुटी असेल तर त्वरित बँकेत जाऊन ही दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून शासनाने पाठवलेली रक्कम जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही ठिकाणी 3,000 मिळणार असल्याचा दावा केला जात आहे, तर काही ठिकाणी इतर खोट्या बातम्या सांगितल्या जात आहेत. अशा कोणत्याही अनधिकृत किंवा प्रमाणित मेसेजवर महिलांनी अजिबात विश्वास ठेवू नये. महिला व बाल कल्याण विकास विभागाने नोंदणीकृत महिलांची योग्य छाननी करून केवळ पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळेल